मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच मनोज जरांगेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात आरोप देखील केलेला आहे। छगन भुजबळ यांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा आरोप जरांगेंनी केलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। हैदराबाद गॅझेटनुसार दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर राज्यात नेत्यांना फिरू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, यावेळी जरांगेंनी एक आरोप केलेला आहे टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये, छगन भुजबळांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे। तो कार्यक्रम बघितलेला नाहीये, परंतु स्वाभाविक आहे की जर भुजबळ साहेब किंवा फडणवीस एकाच पक्षामध्ये काम करतात तर त्यावेळेला एकमेकांची संमती असणं, समर्थन असणं हे फार स्वाभाविक असतं। त्यामुळे त्याच्यात काही वेगळं काही मांडण्याची गरज नाही खरं तर। सुषमाताई, दसऱ्यापर्यंत सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलाय। हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप हे दसऱ्यापर्यंत व्हायला हवं, नाहीतर राज्यात एकही नेत्याला फिरू देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। हा सरकारच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असणारा प्रश्न आहे। त्यात सरकारने ठरवावं काय करायचं ते। मुळात सरकारने आता माझ्यासाठीचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो गावगाड्याची वीण उसवण्यापेक्षा सुद्धा जास्त मराठवाड्यात ढगफुटीने जी सगळी माणसं त्रस्त झालेली आहेत आणि पावसाने जे थैमान घातलेलं आहे त्याचे पंचनामे होणं आणि ज्या लोकांची अक्षरशः शेताच्या शेतं वाहून गेलेली आहेत त्याची त्यांना नुकसान भरपाई मिळणं यावर काम करणं, आता दसऱ्यापर्यंत काम करण्याची प्राथमिकता सगळ्या प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची ती प्राथमिकता जास्त मोठी आहे कुठल्याही गोष्टींपेक्षा।